उत्तरांच्या हस्ते पूजन होत आहे। शिवाजी महाराज की एक मराठा। आता आपण एक मराठाच्या ऐवजी एक लाखच्या ऐवजी कोटी बोलूया। एक मराठा, एक मराठा, तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? एक मराठा। छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शंभूराजे महाराज की। पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं शिवस्वागत। आपल्या या बैठकीला सुरुवात होत आहे। आपल्या सर्वांचे मार्गदर्शक हे या बैठकीचं प्रस्तावित करतील ही त्यांना विनंती। जय जिजाऊ जय शिवराय। 20 जानेवारी तमाम मराठा समाजाच्या वतीने आपल्या सर्वांचे प्रेरणास्रोत मनोज जरांगे करण्यात आलेले आहे। आपल्याला कल्पना आहे की मागील 4 ते 5 महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी विविध आंदोलनं विविध उपक्रमाच्या माध्यमातून शासनाकडे दाद मागत आहोत आणि त्या माध्यमातून 20 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील तमाम मराठा मुंबई या ठिकाणी जाऊन आपली भूमिका आणि त्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीमध्ये शासनाने आपल्याला आरक्षण दिलं पाहिजे यासाठी म्हणून आपण जाणार आहोत। त्यानिमित्त आज बार्शी शहरामध्ये सकल मराठा बांधव बार्शी तालुक्याच्या वतीने या 20 जानेवारीचा जो लॉंग मार्च आहे त्या अनुषंगाने सर्व बांधवांनी या लॉंग मार्च मध्ये कशा पद्धतीने सहभागी व्हायचं आहे त्यामध्ये आपली भूमिका आपण भूमिका घेतली यासाठी म्हणून सोलापूर जिल्हा सकल मराठा बांधव यामध्ये सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक शिवश्री माऊली पवार साहेब, आपल्या समाजाचे जिल्ह्याचे मार्गदर्शक आदरणीय राजनजी जाधव असेल किंवा बैठकांच्या सातत्याने मांडणारे आदरणीय दत्ता मामा मुळे आणि आपल्याला कल्पना आहे या सर्वच बैठकीचं आणि सर्वच उपक्रमाचं नियोजन ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतं ते आदरणीय प्राध्यापक देशमुख सर या ठिकाणी उपस्थित आहेत। तमाम बार्शी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी उपस्थित समाज बांधव प्रतिनिधी उपस्थित आहेत। त्यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्याच्या सर्व समन्वयकाचं या ठिकाणी मी भूमिका या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर सातत्यानं यापूर्वी जी आपण मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबरीनं त्यांच्या समवेत आपण जी विविध आंदोलन आणि उपोषणं केली होती त्याच माध्यमातून याच पॅन्डलमध्ये आज थोडासा पॅन्डलमध्ये बदल केलेला आहे। या ठिकाणी गरजवंतांचा लढा साठी म्हणून नियमितपणे बार्शी शहर आणि तालुक्यातील बांधव या ठिकाणी येतात। एक नोंदणी फॉर्म या ठिकाणी आहे त्या माध्यमातून त्या आरक्षणासाठी आपली भूमिका आणि त्याला भूमिकेला पाठिंबा म्हणून बांधव या ठिकाणी नियमित उपस्थित असतात आणि त्या माध्यमातून आपलेच एक मराठा बांधव आनंद काशी यांनी मराठा जनसंवाद रथ यात्रा काढलेली आहे। बार्शी तालुक्यात जरांगे पाटील यांच्या त्यामध्ये सहभागी होण्यासाठी तेही आवाहन करत आहेत। सर्वच मराठा संघटना सकल मराठा समाज तालुका बार्शी यांच्या बॅनरखाली विविध माध्यमातून समाजाला जागे करण्यासाठी आणि समाजाने जास्तीत जास्त मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा यासाठी म्हणून प्रयत्नशील आहेत। आपल्याला कल्पना आहे की आपण वेगवेगळ्या समाज माध्यमाच्या माध्यमातून असेल किंवा सोशल मीडियाच्या बरोबरीनं वृत्तपत्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये याच्या नियोजनाच्या बातम्या आपल्याकडून पोहोचलेल्या आहेत। या अनुषंगानं विविध ठिकाणी विविध बांधवांनी नियोजन केलेलंच आहे, परंतु या नियोजनाला आपल्याला कल्पना आहे की आपण यापूर्वी मराठा समाज बांधवाच्या वतीने अतिशय उत्तम पद्धतीचं शांतता प्रिय आणि सनदशीर मार्गाने विविध आंदोलनं केलेली आहेत। हे आंदोलन हा सर्वांचा शिखरावरचा आंदोलन आहे, त्यामुळे या आंदोलनामध्ये देखील आपण अतिशय उत्तम पद्धतीने सहभागी होऊन नियोजनपूर्व शासनापर्यंत आपली भूमिका मांडणार आहोत आणि त्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने सहभाग व्हायचे त्याच्यामध्ये आपलं योगदान काय असेल
याच्यामध्ये एकसूत्रीपणा असावा यासाठी म्हणून तमाम समाज बांधवांच्यासाठी सोलापूर जिल्हा सकल मराठा समाज बांधव विविध तालुक्यांमध्ये त्यांचा दौरा आहे आणि त्या दौऱ्याच्या माध्यमातून आपण सर्वजण, कारण सर्वांचा विषय एकच आहे आणि त्या विषयाला त्याची आपल्याला फलश्रुती मिळावी म्हणून चांगल्या पद्धतीने सहभाग आणि त्याच्यामध्ये आपलं नियोजन हे अतिशय उत्तम पद्धतीने व्हायला हवंय यासाठी म्हणून आज या बैठकीच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहोत. मी परत एक वेळेस या ठिकाणी तमाम उपस्थित समाज बांधव आणि या ठिकाणी आपल्याला दिशा आणि मार्गदर्शन देण्यासाठी म्हणून उपस्थित सर्व समन्वयक यांचं मी परत एकदा तमाम बार्शी तालुक्याच्या वतीने शिवस्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. एक मराठा, एक मराठा. या बैठकीच्या अनुषंगाने आपण सातत्यानं विविध ठिकाणी जाऊन समाज जनजागरण आणि हे आंदोलन यासाठी का आवश्यक आहे यासाठी म्हणून आपली भूमिका विशद करतोय. समाज बांधवांना भेटतोय, आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका विशद करतोय. या अनुषंगानं बार्शी तालुक्याच्या वतीने आपल्या मनामध्ये काय शंका किंवा कशा पद्धतीनं आपल्याला पुढं मुंबईच्या दिशेनं कूच करायचंय याची माहिती आपल्याला मिळणारच आहे. परंतु या अनुषंगाने आपल्याला काही जर मनोगत व्यक्त करायचं असेल आपल्या उपस्थित समाज बांधवांमधून या अनुषंगाने आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी विनंती करतो. आपल्यामधूनच या विषयाच्या अनुषंगाने आपली भूमिका किंवा आपल्या मनामध्ये ज्या काय समस्या किंवा विविध शंका असू शकतात आपण या ठिकाणी येऊन व्यक्त कराव्यात अशी मी विनंती करतो. उपस्थितांमधून समाज बांधव कोणीतरी पुढे या आणि आपली भूमिका या अनुषंगाने आपले विजय राऊत यांना विनंती आहे की त्यांनी पुढे येऊन आपली भूमिका या ठिकाणी मांडावी. छत्रपती शिवराय राष्ट्रमाता माता जिजाऊ धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना विनम्र अभिवादन करतो. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी ज्यांनी आजपर्यंत बलिदान दिलं त्या सर्व मराठा बांधवांना अभिवादन करतो. आजच्या बैठकीसाठी उपस्थित असलेले सोलापूर जिल्ह्याचे सर्व समन्वयक त्यांचं स्वागत करतो. त्याचबरोबर माझ्यासमोर उपस्थित असलेले बार्शी तालुक्यातील मराठा बांधव. आत्ताच सरांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की गेल्या अनेक दिवसापासून बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये मराठा आरक्षण मागणीसाठी विविध पद्धतीने आंदोलनं त्याचबरोबर मोर्चे असतील किंवा ज्या पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातून जो काही आदेश येतो तो पाळण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे आणि तालुक्यामध्ये मराठा आरक्षण चळवळीमध्ये अग्रगण्य भूमिका मांडण्याचं काम बार्शी तालुक्याने केलंय. पण गेल्या अनेक दिवसापासून समन्वयामध्ये कुठंतरी एक वेगळाच बदल झालेला दिसतोय, तो मला जाणवतोय, तो मी आपल्यासमोर मांडतो. फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून एखादी पोस्ट पडते आणि त्या पद्धतीने आंदोलन केलं जातंय. सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस आपण क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आंदोलन करत होतो त्यावेळेस आम्हाला स्पष्ट आदेश द्यायचा की ह्या ठिकाणी आपण आंदोलन अशा पद्धतीने केलं पाहिजे, त्या पद्धतीने आंदोलनं केली गेली. परंतु गेल्या काही दिवसापासून कोणीतरी काहीतरी सोशल मीडियावरती मेसेज टाकतात त्या पद्धतीचे आंदोलनं होतात. परंतु आम्ही आपल्याला अभिमानानं सांगू इच्छितो की बार्शी शहर आणि तालुक्याच्या माध्यमातून मराठा आरक्षण जागर शिबिर ज्या पद्धतीने आपली मोहोळमध्ये भूमिका ठरली होती की गावखेड्यामध्ये आणि प्रत्येक व्यक्तीला मराठा आरक्षणाचं महत्त्व समजलं पाहिजे. ते आरक्षण आपल्याला का पाहिजे, कशासाठी पाहिजे आणि आपण ते कशा पद्धतीने मिळवू शकतो यासाठी आंदोलन केलं पाहिजे. यासाठी गेल्या अनेक दिवसापासून बार्शी शहर आणि तालुक्यामध्ये काम चालू आहे. त्याचबरोबर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ज्या पद्धतीने आदेश दिले त्या पद्धतीने काम बार्शी तालुक्यामध्ये चालू आहे. आणि सर्वात महत्वाची मी आपल्याला आणि उपस्थित असलेल्यांना विनंती करतो की गेल्या काही दिवसामध्ये संजीव भोर साहेब यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यामध्ये त्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं की मराठा आरक्षणासाठी फार मोठं सर्वेक्षण होणार आहे आणि त्या सर्वेक्षणासाठी आपण कागदपत्र पूर्तता म्हणा किंवा आपली माहिती म्हणा ती अत्यंत योग्य पद्धतीने देणं आवश्यक आहे. आणि मी या मीटिंगच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील 20 तारखेला मुंबईकडे आंदोलनासाठी फार मोठा ह्या मराठा आरक्षण चळवळीतली एक दिशा देणारा लढा देणार आहे, त्याच पद्धतीने
मी आज स्वतः बातमी ऐकली की 1050 कर्मचारी पुण्यामध्ये ह्या सर्वेक्षणासाठी उद्यापासून काम करणार आहे. तर ह्या सर्वेक्षणासंदर्भात सर्व मराठा बांधवांना माहिती असणं आवश्यक आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या घराघरामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये मराठा समाजाला आरक्षण कशासाठी पाहिजे, कशा पद्धतीने पाहिजे, मराठा समाजाची स्थिती कशा पद्धतीची आहे, या सर्व गोष्टीची सर्वेक्षणाच्या माध्यमातून, कागदपत्राच्या माध्यमातून जी काही चर्चा विनिमय होणार आहे, जे डॉक्युमेंट घेतले जाणार आहे, जी माहिती गोळा केली जाणार आहे, ती माहिती आपण अत्यंत प्रभावीपणे मांडणं आवश्यक आहे. कोर्टाच्या माध्यमातून आपण जो लढा देतोय, आता आपल्याला अभिमानाचं सांगावंसं वाटेल की आपल्याच तालुक्यातील ॲडव्होकेट गणेश हांडे गेल्या अनेक दिवसापासून जे ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात जी याचिका दाखल करण्यात आली आहे, त्या याचिकेसंदर्भात गेल्या अनेक दिवसापासून काम करतायत. मग त्या याचिकेसंदर्भात आपली दिशा काय असली पाहिजे, ओबीसी आरक्षण जे आता सुरू आहे त्याबद्दल आपली भूमिका काय असली पाहिजे, सर्वेक्षणासंदर्भात आपण कशा पद्धतीने पुढे पाऊल टाकलं पाहिजे, या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन आपल्या माध्यमातून व्हावं. त्याचबरोबर आजपर्यंत जे आंदोलनं मराठा समाजाला बार्शी तालुक्याला वरून समन्वयकांनी दिली गेली, ते आंदोलनं यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. मनोज जरांगे पाटलांची बार्शीमध्ये जी सभा झाली, कडकडत्या उन्हात 12 वाजता सभा झाली, त्या 12 वाजताच्या सभेला 500 समाजसेवक साधारणपणे 3 दिवस काम करत होते. हजारोंच्या संख्येने ती सभा यशस्वी पार पाडण्यासाठी प्रयत्न केले गेले आणि त्यानंतरच्या काळामध्ये देखील जी काही आंदोलनं झाली, त्याचबरोबर अंतरवाली सराटीला इथं विक्रमी 1000च्या आसपास गाड्या बार्शी तालुक्यातून गेल्या. या सर्व गोष्टीला बार्शी तालुक्यातील युवक असतील, आमचे प्रौढ मार्गदर्शक असतील, त्याचबरोबर राजकीय क्षेत्रातील नेते असतील, या सर्वांनी आम्हाला आजपर्यंत मार्गदर्शन केलंय. या सर्व गोष्टी करत असताना राजकीय पक्षाची विभिन्नता सोडून फक्त आणि फक्त मराठा समाजासाठी काम केलं पाहिजे, यासाठी देखील बार्शी तालुक्याचे लोकप्रिय आमदार राजे बोरवत यांनी आम्हाला पाठबळ दिलं. त्याचबरोबर प्रत्यक्षरित्या व अप्रत्यक्षरित्या पाठबळ देणारे असंख्य या मराठा बांधव समन्वयकांच्या पाठीमागे उभा असलेल्या बांधवांनी आम्हाला पाठबळ दिलंय. मुंबईची दिशा कशी असावी, या मुंबईच्या दिशेअंतर्गत ज्यावेळेस आमच्या युवकांमध्ये चर्चा झाली, त्यावेळेस आमचं असं म्हणणं आलं की मुंबईला जाणं तितकंसं सोपं नाही जेवढं आपण समजतो. कारण आंतरवालीला आम्ही ज्यावेळेस गाड्या घेऊन गेलो, आमच्या सोबत साधारण 750 युवकांची नोंद होती किंवा प्रौढ व्यक्तींची. त्यांना नेण्याचा आणण्याची जोखीम आणि जबाबदारी आमच्या 100 स्वयंसेवकांनी यशस्वीरित्या पार पाडली. पण मुंबईचं आंदोलन अनेक दिवसांचं आंदोलन आहे, चालत जाण्याचा प्रवास फार मोठा आहे. मुंबईच्या ठिकाणचं आंदोलन किती दिवस चालेल हे सांगता येणार नाही. या सर्व गोष्टी करत असताना आपलं योग्य पद्धतीचं मार्गदर्शन आम्हाला मिळावं, ज्या पद्धतीने आपण आम्हाला दिशा देताल त्या पद्धतीने आम्ही निश्चितच काम करू. पण मुंबईचं आंदोलन करत असताना अत्यंत चांगल्या पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे. आता कुठंतरी एक वेगवेगळ्या विचारांची विभिन्नता या आंदोलनामध्ये आली, पक्षाच्या राजकीय व्यक्तींचे वेगवेगळे मतं या आंदोलनामध्ये आले. येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजासमोर कोण उभा टाकेल, कसा उभा टाकेल, कुठल्या भावनेने उभा टाकेल हे आपण सांगू शकत नाही. या सर्व गोष्टीवर मात करत असताना आपण एकजुटीने, एक विचाराने, शांततेने, संयमाने हे आंदोलन यशस्वी करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर हे आंदोलन करत असताना ज्याने त्याने आपापल्या पद्धतीने आपण कशा पद्धतीने मुंबईला पोहोचू शकतो, ते आंदोलन कशा पद्धतीने यशस्वी करू शकतो, याची जबाबदारी जर स्वीकारली तरच हे आंदोलन यशस्वी होईल. कारण एवढ्या लोकांचं, एवढ्या लांबचं आंदोलन आपण फक्त दिशा देऊ शकतो. ते आंदोलन ज्या पद्धतीने आपण आजपर्यंत स्वयंसेवक नेमून केलेलं आहे, ते येणाऱ्या काळामध्ये तितकंच सोपं मला वाटत नाही. या सर्व गोष्टीवर आपण मार्गदर्शन करावं. बार्शी तालुका, शहर जे काही आपण आदेश द्याल त्या आदेशावर आम्ही तंतोतंत पालन करून अतिशय विक्रमी पद्धतीने या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवू. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते की कागदपत्राच्या माध्यमातून गेल्या अनेक दिवसापासून तहसील कार्यालय असेल, त्याचबरोबर रेकॉर्ड रूम असेल, बार्शी नगरपालिका असेल, यांच्या माध्यमातून अनेक रेकॉर्ड आपण कुंडीच्या नोंदींचे काढले. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की एकमेव महाराष्ट्रातला असा तालुका असेल की त्या तालुक्याने एका लिंकवर प्रत्येक व्यक्तीचं, प्रत्येक नावाचं कुणबीचा दाखला आपल्या मोबाईल पर्यंत पोहोचव. 16,000 नोंदी आम्ही ग्रामीण भागातल्या आणि शहरातल्या आपल्या एका लिंकवर प्रत्येक मोबाईल व्यक्तींच्या माध्यमापर्यंत पोहोचवलाय. पण मला दुर्दैव वाटतं की ज्यांचे कुणबींचे दाखले निघाले त्यांनी
किंवा ज्यांची नोंद निघाली आहे त्यांनी पुढचं पावलं टाकलीत का नाही ही खरंच विचार करण्यासारखी गोष्ट. कारण रेकॉर्ड रूमला नोंद करत असताना आमच्या बार्शी नगरपालिकेचे मराठा समाजाचे जे नगरसेवक आहेत त्यांनी दिलेलं योगदान असेल, त्याचबरोबर रेकॉर्ड रूमला जे मराठा समाजाचे काम करणारे अधिकारी असतील त्यांनी दिलेलं योगदान असेल, मराठा समाजाचे समन्वयक असतील त्यांनी कागदपत्र हुडकताना अत्यंत परिश्रम घेतले, ती कागदपत्र हुडकली, त्यांच्या नोंदी बाजूला काढल्या, प्रत्येक गाव वाईज नोंदींचं डिव्हिडेशन केलं आणि प्रत्येक आडनाव नाव ज्या रेकॉर्डवर नोंद आहे त्या रेकॉर्डचं पान नंबर साल या सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सकल मराठा समाजानं केलं. पण यातल्या 16,000 दाखल्यांच्या अनुषंगानं साधारणपणे 50 ते 60,000 कुणबींचे दाखले निघायला पाहिजे होते, पण मला असं वाटत नाही की 500 पण कुणबींचे दाखले निघाले. ह्या गोष्टीवर देखील आपण विचार केला पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण तर निश्चितच मिळणार आहे, ते ओबीसीतून मिळणार किंवा गेल्या वेळेस ज्या पद्धतीने 14-19 दिलं होतं त्या पद्धतीने मिळणार. त्यावेळेस माझ्यापेक्षा इथे उपस्थित असलेले मार्गदर्शक आपल्याला मार्गदर्शन करतील. पण जे आपल्या हातामध्ये कागदपत्र आहेत, जे आपले कुणबींच्या नोंदी निघालेल्या आहेत, ज्या पूर्वजांचे दाखले आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यावर आपण काम केलं पाहिजे, त्यावर आपण पुढचं पाऊल टाकलं पाहिजे. ज्यांना शक्य आहे त्यांनी कुणबींचे दाखले काढण्यासाठी काम केलं पाहिजे. मी आपल्याला सांगू इच्छितो की भाऊ, आम्ही आमचे नंबर देखील दिले की कुणबींच्या नोंदीसाठी किंवा कुणबींच्या कागदपत्रासाठी जर आपल्याला काही अडचणी आल्या तर आमच्या विशिष्ट समाज बांधवांना तुम्ही फोन करा, त्यांच्या मार्फत नोंदी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर घ्या. तर या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. सोशल मीडियाच्या माध्यमातून, रस्त्यावरच्या लढाईच्या माध्यमातून, आंदोलनाच्या माध्यमातून आपण सक्रिय सहभाग ज्या पद्धतीने नोंदवतोय त्याच पद्धतीने आपण कागदपत्राच्या माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदवावा, आपली दाखले काढून घ्यावे. आपण कागदपत्रामध्ये कुठेतरी कमी पडतोय, सर्वेक्षणासाठी आपण ताकदीने उतरावं. कुणबीच्या दाखल्यानुसार आपल्याला जी मिळालेली आपल्यात सर्वात मोठा हत्यार आहे त्याचा वापर करून आपण कुणबींमधनं दाखले काढून घ्यावी, एवढीच या अनुषंगाने मी आपल्या सर्वांना विनंती करतो. थांबतो. जय जिजाऊ जय शिवराय. बाळासाहेब कोरफळे हे आपल्याला बोलवत व्यक्त करतात. जय जिजाऊ जय शिवराय जय छत्रपती शंभूराजे. विजयनाथीचे अतिशय सुंदर पद्धतीनं चालू घटनेवर कशा पद्धतीच्या अडचणी आहेत किंवा आपण कुठं कमी पडतोय अतिशय सुंदर अशा पद्धतीचं सांगितलंय. परंतु मी माझा थोडा वेगळा विषय आहे. आपला फक्त इव्हेंट नाही झाला पाहिजे, कार्यक्रम झाला पाहिजे. आपण एका क्लिकवरती, एका फोनवरती आपण सर्वजण येतो, तेवढ्यापुरतंच आपण मर्यादित राहतो असं माझं मत आहे. मी प्रामाणिकपणे सांगतो की ग्रामीण भागामध्ये 138 गाव आहेत आणि मराठा समाजावर प्रेम असणारी सगळी गाव आहेत. अतिशय मोठ्या संख्येनं मराठा समाज ग्रामीण भागाचा सक्रिय आहे. तो असतोय, तुम्ही बोलवताय, आम्ही येतोय. हे करत असताना माझं असं मत आहे की आता मुंबईला आपण गरज वाटचाल करतोय. फार चांगलं सांगितलंय की ते एवढं सहज शक्य नाही आणि साधन आहे. त्याचं मॅनेजमेंट फार आत्मातून करावं लागेल, फार मोठ्या प्रमाणात करावं लागेल. तर मी एक विनंती आपल्या सर्वांना करू शकतो या ठिकाणी की 138 गावामधून जे मराठी बांधव येणार आहेत, उदाहरणार्थ मी कोरफळ्यातून येतो, तो कोरफळ्यातून जे कोणी येणार असतील त्याची जबाबदारी मी घेतली पाहिजे. माझा नंबर तुमच्याकडे असला पाहिजे, ते रजिस्टर आपण मेंटेन केलं पाहिजे. भाषणासाठी भाषण करायचं नाही, कारण भाषण करणारे भरपूर झाले तर आपण माझ्यासहित, तरी सुद्धा आपण मराठा आरक्षणापर्यंत पोहोचलो नाही. त्याचं कारण असं आहे की आपण संघटितपणे ताकद त्यांना दाखवू शकलो नाही. आणि जोपर्यंत संघटितपणे ताकद आपण दाखवत नाही तोपर्यंत महाराष्ट्र शासन आपल्याला काहीही देणार नाही, ही छाती ठोकपणे सांगतो. आणि एकच अशी वेळ एक अशी आहे की संपूर्ण महाराष्ट्राला कशा पद्धतीनं लढा दिला जातोय. ह्याच भारतात अहिंसेच्या मार्गानं स्वातंत्र्य मिळवलंय. बिलकुल तीच पद्धत, त्याच पद्धतीची वाटचाल आज या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. कोटी, 2 कोटी, 3 कोटी, 5 कोटी लोकांच्या संख्येनं आपण तिथं जातोय आणि अतिशय 58 मोर्चे काढले साहेब आपण या मराठी बांधव. तरी सुद्धा आपण संघटनामध्ये ताकद दाखवायला कमी पडतोय. जर आपली ताकद त्यांनी घेतली असती तर आतापर्यंत मराठ्यांना आरक्षण निश्चितपणाने मिळालं असतं, माझी खात्री आहे. 1997 सालमध्ये साहेब फार लांबचं नाही, 1997 साली औरंगाबाद खंडपीठानं निकाल दिलाय, मराठा हाच कुणबी. 1889 सांगितलंय, खरं 16-17 हजार लोक त्यांच्या या ठिकाणी नोंदी सापडलेले आहेत.
त्यांचं ट्रान्सलेशन चालू आहे. म्हणजे आता माझ्या कोरपाड्यामध्ये 908 लोकांच्या नोंदी सापडल्या. किती? 908. साल आहे 1840. आज 5000 लोकसंख्येचं गाव आहे 1800. परंतु त्या पद्धती कारभार आपल्याला या ठिकाणी करून घ्यावा लागेल. जास्त बोलण्यापेक्षा वेळ झालेला आहे. माझी फक्त महत्वाची सूचना एक आहे की कोरपळा आपल्या बार्शी तालुक्यामध्ये 138 गाव आहेत आणि शहर फार मोठं आहे. म्हणजे जेवढ्या संख्येनं ग्रामीण मधून लोक येणार आहेत तेवढ्या वार्डातून बार्शीतून लोक येणार आहेत. प्रत्येक वार्ड वाईज आपण त्या जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत. ग्रामीण भागातल्या प्रत्येक माणसाला ती जबाबदारी दिली पाहिजे. त्यांचे नंबर पाहिजे आणि तुमचा समन्वय एवढा चांगला असला पाहिजे की पुण्यामध्ये जरी मला फोन केला तर मी अवेलेबल असलं पाहिजे. मी कुठं आहे, माझं संकट काय आहे, मी कुठल्या अडचणीमध्ये आहे का मी एकदम निवांत आहे हे कळलं पाहिजे. याच्यासाठी ही फार महत्वाची सूचना आहे. तरच आपलं कनेक्शन चांगलं राहणार आहे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपलं मत व्यक्त करणार जगताप सर आपलं मत व्यक्त करते. जय जिजाऊ. आज आपण जरांगी पाटील साहेबांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी आणि आपली सविस्तर माहिती कशी द्यायची मराठा आरक्षणासाठी यासाठी आपण उपस्थित राहिलो. आपल्या सांगतोय याचं मी थोडंसं एक उदाहरण काय सांगणार आहे. ज्या पद्धतीनं युद्धामध्ये अभिमन्यू हारल्यानंतर किंवा अभिमन्यू वारला त्याच्यातच, पण वारल्यानंतर पुन्हा त्याला लाथ वगैरे द्यायची नाही, त्याच्यावर काही करायचं नाही. पण जयद्रथला लाथाच्या पाटलाच्या रूपाने आपल्याला नेता मिळालाय. प्रत्येकाच्या घराघरातून एक तरी माणूस गेला पाहिजे. या पद्धतीनं जिजाबाईनं देशासाठी किंवा समाजासाठी 2 नातवांनी मुलगा दिला, तसं तुम्ही मुंबईला जाण्यासाठी घरातून एक माणूस द्या, त्याच्याबरोबर दुसरी 4 चौघं घ्या. म्हणत बसू नका कोणतरी घरात आजारी आहे, मुलगा शाळेत जातोय, कोणतरी काही नका. आज नाही तर कधीच नाही. आपल्या मराठ्याच्या खुरपून खाणाऱ्या बाईला सुद्धा 1 वर्षाच्या फी नंतर दुसऱ्या वर्षी फी भरू शकली नाही. ती बाई विधवा होती. त्या बाईला काय करावं लागलं, सोलापूरला आली, अश्विनी मेडिकल कॉलेजला मुलगा होता तिचा. तिने काय केलं, स्वतःची पिटी मुलाची घेतली आणि गावी निघून गेली. इतका मराठा समाजावर अन्याय होतोय त्याच्यासाठी. आणि त्या अनुषंगाने आपल्याला नियोजनासाठी ज्या सूचना मिळतात त्या सर्वांनी आपल्याला अंमलात आणण्यासाठी सर्वांनी गांभीर्याने सर्वच विषय घ्यायचे. जय जिजाऊ, जय शिवराय. आरक्षणासाठी म्हणून जरांगे पाटलांना मिटिंग याच्यासाठी की मुंबईला जायचंय आणि मुंबईला जाऊन जबाबदारी घ्यायची आहे प्रत्येकानं. आपल्याबरोबर जे कोणी येणार आहे आणि त्यांची जबाबदारी घ्यायची आहे, पण त्यांनी सुद्धा स्वतःची जबाबदारी घ्यायची. असं नाही की बाबा मी महेश मेंबर बरोबर चाललोय त्यांनी माझी पूर्ण काळजी घेतली. माझं पण काम आहे महेश मेंबर सोडायचं नाही. आणि गावातून येणाऱ्यांची इच्छाशक्ती आहे पण त्यांना जायला गाडी नाही. तर ज्यांची दातृत्व आहे आणि दानत आहे त्यांनी त्याचं नियोजन करावं. गाड्या भाड्याने करता आल्या पाहिजे. आणि आपण आंतरवली सराटीला गेलतो, विजूदादांनी सांगितलं पाणी व्यवस्था करून जायचं. आता तुम्ही म्हणता की जरांगे पाटलांनी उपोषण केलं, आपल्याला एक दिवसाचा वेळ निघेल, पण कोणाला शुगर असते, कोणाला भूक सहन होत नाही, त्यामध्ये कोणाला चक्कर येणं अशी आणि त्यामध्ये जीवावर सुद्धा बेततं. त्यामुळं आपल्या जीवाची आणि आपल्या सवंगड्यांची काळजी घ्यायची. मराठा समाज आम्ही खेडेगावातून येतो. आज खेड्यामध्ये भयान अशी दुरावस्था ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची असेल. एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना एसटी फुकट केली, पण मी त्या आणि त्या प्रौढ आहेत त्यांना फुकट एसटीची गरज नाही. आमच्या विद्यार्थ्यांना फुकट एसटीची गरज आहे. तुम्ही नुसत्या बुलबुल आहे, कुठलंही सरकार येऊ द्या, कुणावर नेत्यावर टीका करायची नाही. आपणाला सगळे आपलेच आहेत, आपलेच मराठी आहेत आणि आपल्याच खांद्यावर बसते. पण आणि जरा पत्रकार म्हणजे लोकशाहीचा 4था स्तंभ आहे. पत्रकार होते जाहिरातीसाठी नाही. मूळ खेडेपडीची काय अवस्था आहे आज, आरोग्याची अवस्था असेल, रस्त्याची अवस्था असेल,
ही पत्रकार कुठेही दाखवित नाही. तर पत्रकार का छापून येत नाही. कितीतरी लोक प्रभावित झाली. 2014च्या अगोदर भाऊ तोरशेकर म्हणून पत्रकार आहेत, त्यांच्या पुण्यनगरीमध्ये लेख यायचे आणि त्यांचे लेख वाचून नरेंद्र मोदींच्या मागे एवढा समाज उभा गेला आणि 2014 पासून सत्ता येते बीजेपीची. आपला मनोज जरांगे पाटील जर आपल्या समाजात घरातून वेळ मिळतोय, त्याच्याकडे वेळ आहे, त्याने अवश्य मुंबईला जावं. सरकारला पण जाग आली पाहिजे. घरात बसून उपयोग नाही, मुंबईला गर्दीच दिसली पाहिजे सरकारला, तेव्हा सरकार खडबडून जागं होणार. आणि प्रत्येकाने मी सांगितल्याप्रमाणे कोणाला फुल नाही कोणाची पाकळी गाड्या करणं प्रत्येकाला शक्य नाही, प्रत्येक खर्च करून जाऊ शकणार नाही. कोणी 500 देईल, कोणी 1000 देईल, समाजासाठी द्यायचे. कुठं काय आपण एखाद्याला फालतू गोष्टीला खर्च करतात. फालतू गोष्टीला म्हणले भरपूर खर्च होतो, पण आपल्याला समाजासाठी इथून पुढे समाज जागृत करणं. तुम्हाला एकच सांगतो मराठा म्हणून मी, समाजासाठी जेवढं योगदान देता येईल तेवढं देणं काळाची गरज आहे. आपला समाज सगळ्यात पिछाडीवर आहे आता सध्या महाराष्ट्रात. जे श्रीमंत मराठी आहेत त्यांनी पण समाजाला सांभाळून घेतलं पाहिजे. पण श्रीमंत मराठे गरीब मराठ्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात. ही शोकांतिक आहे. वेळेपुरता वापर करून घेऊ नका. हेच मराठी आहेत. आणि प्रस्थापित मराठा विरुद्ध विस्थापित मराठा हा जर लढा उभा करायचा नसेल तर प्रस्थापित मराठ्यांनी विस्थापित मराठ्यांना मदत केली पाहिजे, त्यांना आधार दिला गेला पाहिजे. शास्त्र ठोकून उपयोग नाही. सगळे मराठा आज मी म्हणतो आरक्षण मिळालं. जो गरीब आहे त्याला आरक्षणाचा लाभ मिळणारच नाही, कारण वशिल्यावर श्रीमंताचीच पोर नोकरी लागते आणि गरीबाचं तसंच बसणार ना, तिथं राहणार. म्हणून आरक्षण तुम्ही कुठल्या पद्धतीनं कुणाला ज्या पद्धतीनं कुठल्या मदत करता येते ते आपल्या आपल्या पद्धतीनं करा. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आज मराठा शिवरेडी असल्या कारणास्तव या भारत देशासाठी लढाईतून मराठा समाजाने जे योगदान दिलं आणि जे वीर योद्धे त्या लढाईमध्ये शहीद झाले त्यांना सर्वप्रथम मी सकल मराठा समाज बार्शी तालुक्याच्या वतीने या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो. खरं तर जवळपास सर्वच विषय दादांनी मागाशी त्यांच्या बोलण्यात सांगितले. एक महत्त्वाचा विषय जे की सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. आपल्या बार्शीतल्या सर्वच मराठा समाजातील व्यक्तींना हा माहिती आहे, परंतु जे बाहेरून आलेले मान्यवर आहेत म्हणजे त्यांच्यापर्यंत देखील हा विषय पोहोचावा किंवा त्यांना देखील याची माहिती असावी, त्यासाठी मी आवर्जून तेवढा फक्त विषय सांगण्यासाठीच या ठिकाणी उभारलो आहे. तर आतापर्यंत बार्शी शहराने जेवढे काही आंदोलने केलेली आहेत त्या आंदोलनामध्ये सोलापूर जिल्ह्यासाठी सगळ्यात मोठं योगदान बार्शी तालुक्याने बार्शी तिथं सरशी कायम राहिलेली आहे. आणि जो सोलापूरला मोर्चा झाला होता त्यावेळेस देखील विक्रमी संख्या बार्शी तालुक्यातून आम्ही सोलापूरच्या मोर्चासाठी देखील आम्ही आणली होती. त्याच पद्धतीनं गेल्या काही महिन्यांपासून आपली मोहोळला जी केडर मीटिंग झाली होती त्या मीटिंगमध्ये ज्या प्रकारे आपल्याला वरून आदेश आले होते की आपल्याला गावागावात प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचून मराठा आरक्षणाची धग प्रत्येक घरामध्ये पोहोचवायची आहे, त्यासाठी जो मराठा आरक्षण जागर शिबिर आपण मोहोळमध्ये घेतलं होतं त्या पद्धतीचंच मराठा आरक्षण जागर शिबिर या बार्शी तालुक्यामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्रात आपण बार्शी तालुक्यामध्ये आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन घेण्याचा प्रयत्न केला. त्यातले काही गावं काही कारणास्तव राहिले, परंतु ते पण आम्ही येत्या काळामध्ये आमचा पूर्ण करण्याचा मानस आमचा सर्व सकल मराठा समाज बार्शीचा टीमचा राहील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बार्शीचा एक आमचा अवलिया रवींद्र बंडू लोकरे नावाचा एक तरुण युवक बार्शी ते दिल्ली राष्ट्रपतींना मराठा आरक्षणासाठी भेटण्यासाठी सायकल प्रवास करत इथून गेला. तब्बल 1700 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरती एकट्याने, त्याच्यासोबत कोणी नव्हतं. त्याच्या सायकलवरती पाठीमागे त्यांनी जो लागणारा रोजचा त्याचा जो सामान आहे ते घेऊन एकटा इथून बार्शीतून निघाला. वाटेमध्ये त्याला जिथपर्यंत मराठा बांधव आहेत तिथपर्यंत त्याला प्रत्येकाने मदत पाहिजे तेवढी केली. सकल मराठा समाजाच्या वतीने त्याला जे काय वेळोवेळी जे काय त्याला साहित्य लागेल किंवा जे काय पैशांची आर्थिक मदत लागेल ते देखील आम्ही तिथं त्याला पोच केली आणि तब्बल एक 20 ते 25 दिवसाच्या
प्रवासानंतर 1700 किलोमीटरचा प्रवास करून गेल्या 4 ते 5 दिवसाखाली तो बांधव तिथं पोहोचला. आणि एक अभिमानाची गोष्ट अशी सांगायची वाटते की सकल मराठा समाज सोलापूर जिल्हा आणि बार्शी तालुका यांच्या वतीने तिथं पंतप्रधान कार्यालय आणि राष्ट्रपती कार्यालय या दोन्ही ठिकाणी आपलं रितसर OBC मधून मागणीचं जे काय निवेदन आहे ते त्या ठिकाणी त्यांनी पोस्ट केलेलं आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रपती कार्यालयाकडून त्यांना काल परवा दिवशी असा मेसेज आलेला आहे की येत्या 2-3 दिवसामध्ये राष्ट्रपतींची देखील त्यांना वेळ मिळू शकते. 100% होईल असा नाही, पण जर त्यांना वेळ भेटली तर आपला बार्शीचा माणूस डायरेक्ट दिल्लीत राष्ट्रपतींपाशी मराठा आरक्षणाचा विषय मांडणार आहे. ही एक खरंच बार्शीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यांच्या कार्याला खरंच मी उपस्थितांमधून बरेच लोकांनी त्यांना फोन करून त्यांचं कौतुक केले, परंतु उपस्थित सर्वांच्या वतीने मी त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा करतो. आणि पुढची जी काही दिशा असेल त्यात देखील बार्शी सकल मराठा समाज असाच आग्रही राहील अशी ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. आज या ठिकाणी आपण सकल मराठा बार्शी शहर आणि तालुका या ठिकाणचे सर्व सकल मराठा समाज जमलेला आहे. आपल्याला मेन म्हणजे 20 तारखेचा जो विषय आहे जो आपल्याला बार्शी ते मुंबई जसं आंतरवाडी ते मुंबई जसं मनोज जरांगे पाटील जसं मार्च काढणार आहे त्या पद्धतीनं आपण ज्या पद्धतीनं बार्शी शहर आणि तालुक्याच्या वतीनं या ठिकाणून काढण्याच्या नियोजनासाठी समन्वय आपले सोलापूरचे समन्वयक माऊलीजी राजन मालक आपले मुळे देशमुख सर आलेले आहेत. तर या सर्व यासाठी आज आपला बार्शी शहरात एक रथ फिरत आहे. तर त्याचंही चांगलं काम चालू झालेलं होतं आणि त्यांनी सुद्धा जवळजवळ 9 ते 10 हजार नोंदणी या मोर्चासाठी जाण्यासाठी नोंदणी झालेली आहे. पण अनेक असे कार्यकर्ते अजून आम्हाला फोन करतायत की प्रत्येक जण मला असं वाटतं की प्रत्येक जणाने स्वतःच्या नियोजन स्वतः करायचे आणि प्रत्येकाने मिळूनच जायचं आहे. एवढं 20 तारखेला आपण नियोजन कुठल्या पद्धतीने करणार आपण व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून नक्कीच सांगणार आहे. आणि या ठिकाणी कोणी असं फोन करून बाबा जाण्याची काय सोय आहे ही काय राजकारणाची गोष्ट नसती बाबा. ही प्रत्येक जण काय कोणाचं आपण स्वतःच्या लढ्यासाठी चाललो ही पहिली गोष्ट. जवळजवळ ग्रामीण भागातल्या आहेत त्या सगळ्या जेवढ्या नोंदी झालेल्या आहेत त्यावर ग्रामीण भागातल्या आहेत जवळजवळ 13,000 नोंदी झालेत त्याच्या. आणि आता विजूदादाने सांगितलं की बाबा इतके नोंदणी आपल्या बार्शी तालुक्याच्या शहरात निघाल्या, पण ऍक्च्युली त्या ठिकाणी जर त्या OBC सर्टिफिकेट काढून घेण्याचा वेग जर बघितला तर अक्षरशः जी कार्यकर्ते झटतात त्या गोष्टीसाठी त्यांना सुद्धा लाज वाटायला लागली की बाबा समाजाला नेमकी गरज आहे का नाही या गोष्टीची. जर इतक्या लोकांनी जर तुम्हाला इतकं करून देतात सगळेजण पोरं तर तुम्ही नक्की स्वतःची कागदपत्र सादर करून जर तुम्ही स्वतःचं भलं करू शकत नाही तर मग आम्ही झटून तरी काय उपयोग आहे सगळ्यांनी. इतकं आमचा वेळ जातोय, कार्यकर्त्यांचा वेळ व्यवसाय असते सगळे असते. तर कमीत कमी आपल्या याच्यातनं 2-3 हजार तरी आतापर्यंत सर्टिफिकेट तालुक्यातल्या शहरातले निघलेले पाहिजे होते. तर कृपया त्या पण नोंदी घ्या जरा झटा स्वतःसाठी. आणि नियोजन नक्की इथून करण्यात येईल 20 तारखेचं. आणि आपण सर्व समन्वयक सोलापूर आलात त्याबद्दल सकल मराठा समाज बार्शी याच्याबद्दल तुमचा आभार पण मानतो याबद्दल. आणि मी थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. निश्चितच आपल्या सर्वांच्याच मनातल्या या ठिकाणी एक संदिग्धता आहे विषयाच्या अनुषंगानं, तर ते आपल्याकडे क्लिअर करण्यासाठी या ठिकाणी आताच ॲडव्होकेट लाळे आपल्या मोहोळवरून आपले समाज बांधव उपस्थित आहेत. त्यांनी या प्रसंगी आपलं मार्गदर्शन आणि सूचना व्यक्त कराव्यात अशी विनंती करतो. महेंद्रसिंग धोनी सारखा विषय आला की पहिल्यांदा तोपाच्या तोंडी दिलंय. गाडी ठुकली आहे, ठुकलेली गाडी सगळं तिकडे पोलीस स्टेशनला लावून आलोय. आधी मीटिंग महत्वाची आहे. आता माझं स्वतःचं जरी दुसरं लगीन आलं तरी सुद्धा आधी लगीन मुंबई बंद करायचं आणि आरक्षणाचं आणि पुन्हा काय असेल ते पुढचं. आरक्षण का पाहिजे, कधी पाहिजे, कसं पाहिजे, या सगळ्या मुद्द्याच्या पुढे गेलेला.
त्याच्यामुळं ही सरकारमध्ये बसलेल्या कोणत्याही मायकाला या लाडे वकिलाची या बार्शीच्या धगधगत्या स्टेजवरून काय म्हणतो, ह्या बार्शीच्या धगधगत्या स्टेजवरून खुला आव्हान आहे. तुझा कोणता अभ्यास करणारा मायकाला इथं आमच्या 8-10 वर्षाच्या बारक्या पोरासमोर आण, ती 1 तास तुला मराठा आरक्षण का गरजेचं आहे समजावून सांगेल. तरी बी नाही कळलं तर 20 तारखेला यायला लागलं. एक लक्षात घ्या, भारतामध्ये लोकशाही व्यवस्था आहे का हुकुमशाही व्यवस्था आहे? आवाज येत नाही. भारतामध्ये लोकशाही व्यवस्था आहे का हुकुमशाही आहे? लोकशाही आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेली व्यवस्था. लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेली व्यवस्था. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी महाराष्ट्रामध्ये 38-40% असणाऱ्या मराठा समाजाला त्याच्या हक्काच्या आरक्षणासाठी जर आज पुन्हा मुंबई बंद करण्याची वेळ येत असेल तर ह्या लोकशाही व्यवस्थेमध्ये मला कायदा बदलावा लागेल. आणि हा मराठा गोळ्याच्या टापाचा आवाज सुद्धा नाही येऊ देता वर्षानुवर्ष गडकिल्ले जिंकत होता. तुमची मुंबई बंद करून कायदा बदलायला आम्हाला वेळ लागणार नाही. सरकारला लक्षात ठेवा, ही कायदा बदलण्याची लढाई लक्षात घ्या. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांना संविधान दिलं आणि त्या संविधानावर आजपर्यंत मराठा समाज संविधानिक मार्गानेच मागणी करत होता आणि संविधानिक मार्गानेच आम्ही आमच्या आरक्षणाची मागणी लागून धरत होतो. परंतु तुम्ही आमच्या ताटातलं तर घेतलंच, परंतु आमचं ताट रिकामं झालं तरी ताट सुद्धा तुम्ही आमचं घ्यायला लागला. आता आमच्या लेकरा बाळावर अन्याय आम्ही होऊ देणार नाही. आता ज्या मागच्या पिढ्यांना आम्ही विचारतो तुम्ही आमच्या आरक्षणासाठी काय केलं, त्यांच्याकडे सगळ्यांकडे उत्तर माहिती. पण ज्या वेळेस तुमच्या पोराला तुमच्या चपला यायला लागतेल्या, तुमच्या पोराला तुमचं बनेल यायला लागतेलं, कापडे यायला लागतेली आणि ज्यावेळेस ती तुमच्या खांद्याला खांदा समोर उभं राहून शिकवाल की बापा बापा, ज्या वेळेस मनोज जरांगे पाटील आणपणी सोडून मुंबई बंद करायला निघाला होता त्यावेळेस तुम्ही काय करत होता, त्यावेळेस तुम्ही अभिमानाने त्याला सांगा अरे बार्शीतनं निघालो होतोय आणि मुंबई बंद करण्यासाठी काबीज करत होतोय. हा अभिमानाने सांगायचा असेल तर तुम्हाला आता 20 तारखेला निघावं लागेल. 2 वर्ष कोविड मध्ये घरातनं चीट पाखरू बाहेर येत नव्हतं, कोण काय बिना पाण्याचं मेलं नाही. त्यामुळं उसाला तोड असेल, रानात काम असेल, जरशी आपण सोडून दुसऱ्या कुणाला दूध देत नसेल. आता सरकारची कुंडी करून जोपर्यंत त्याची शपथ नाही, त्याच्या आधी तुम्हाला माहितीये कित्येक जण आंदोलन उभं केले. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मोठं आंदोलन उभं केलं, त्यांना ते सहन झालं नाही, त्यांनी स्वतः आत्महत्या केली, बलिदान दिलं. आणि त्याच्यानंतर कितीतरी आंदोलन उभी राहिली. पण नंतर एकच वाघ आहे, 2 एकर 2.5 एकर जमिनीवर ह्या सरकारला नाकी न वाढले आणि आजपर्यंत किती प्रलोभनं दिली असतील तो मागे हटलेला नाही. त्यामुळं मनाच्या रंगांबरोबर आता उभं राहणं आपलं कर्तव्य. आता नाही तर कधीच नाही. आता ही टप्प्यात आली आहे. बार्शीकरांचं विशेष अभिनंदन कौतुक करणं गरजेचं आहे. तन मन धनानं ओबीसीचे पुरावे शोधण्यामध्ये आणि दाखले काढण्यामध्ये हुकीत सू न करता अधिकाऱ्यांच्या समोर फटकल मांडून बसून दाखले कुणी काढून घेतले असतील तर ह्या माझ्या धगधगत्या बार्शीकरांनी काढून घेतले हे मला अभिमान सांगावं. नुसतं आंदोलनात बार्शी नसतं, महाराष्ट्राचं आणि मराठवाड्याचं मधलं सिमेंट आहे आणि बार्शीनच ह्या 2 भागांना जोडलंय आणि सगळ्यात मोठी दग ही 2च भागात आहे. त्याच्यामुळं एक लक्षात ठेवावं म्हणजे आणि बीड ही धगधगत आहे. काय बार्शी आणि बीड ही धगधगत आहे आणि चांगल्या अँगलनं बोलतोय, ही छोटा बिहार आहे. नाद करायचा नाही. सरकारनं जर आता जी दखल नाही घेतली तर पुढे जी काय होईल त्याला हत्ती गेला
आणि शिपूट बी जाणार 100% माहिती आहे. परंतु तुम्ही आम्ही सक्रिय राहिलो तर, नाहीतर त्या महादेवाच्या पिंडीवर दुधाच्या अभिषेकासारखी कथा होणी, सगळेजण दूधच आणणार येतील, माझं एक तांबे पाणी म्हणून काय होतंय, तर ते नको. वेळ द्यावा लागणार आहे. ऑफिसमध्ये जत्रा भरलेली होती पक्षकारांची, म्हणलं की माझं दुसरं लगीन जरी आलं तरी सुद्धा आता सुट्टी नाही, आधी आरक्षण आणि मग काय असेल ते. त्याच्यामुळं पुढचं नियोजन सगळे आता सांगतीलच, दुसरे वक्ते आहेत. त्यामुळं पुन्हा एकदा माझी बार्शीकरांना नम्र विनंती आहे की मोठ्या संख्येनं मुंबई काबीज करण्यासाठी आपल्याला निघायचं आहे. कुणी हार मानायची नाही, कुणी मागत ते मराठ्याचा आता आम्ही पुढे गेलो आणि मागणं किती दिवस तिथं थांबावं लागतंय माहित नाही. म्हणजे आता परिस्थिती अशी आहे की जावं लागतंय हे का मला माहित नाही, पण आपण तयारीत आहे आता सगळे. पण आम्ही तिथे गेल्यानंतर मागं रसद कमी पडू द्यायची नाही. आम्ही एक भाकरीच्या ठिकाणी अर्धी भाकरी खाईन, पण अर्ध्या भाकरी अशी अपेक्षा व्यक्त. पुन्हा एकदा बार्शीकरांसमोर नतमस्तक होऊन सांगतो, सरकारला प्रसंगी मराठे कोण आहेत हे दाखवायची वेळ आली तर ती रग ह्या बार्शीमध्ये, आणि ती बार्शीची रग जोपर्यंत सरकारला करणार नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. जय हिंद, जय जिजाऊ. धन्यवाद. यानंतर ज्या विषयासाठी आपण प्राध्यापक जय जिजाऊ. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ अभिवादन करून माझ्याबरोबर सोलापूर शहरामधून आलेले सोलापूर जिल्हा कमिटीचे आमचे लोकमान्य राजेंद्र जाधव, सकल मराठा समाजाचे मुख्य, त्याचबरोबर बार्शी 20 जानेवारीला आपण मुंबईच्या दिशेनं निघणार आहोत. आणि मुंबईच्या दिशेनं निघणार आहोत त्यावेळेला तुझं नियोजन असणं गरजेचं आहे. तर बऱ्याचशा वक्त्यांनी तुझी वाच्यता या ठिकाणी केली की आपलं नियोजन काय, आणि आजची बैठक ही नियोजनाचीच बैठक आहे. प्रश्न आता युद्ध होऊन आपण सगळेच आता भाषणकर्ते झालेलो आहोत. मराठ्यांची धक काय आहे, आरक्षण का हवं आणि कशासाठी हवं, या सगळ्याच गोष्टींची ज्ञात माहिती आता आपल्याला झालेली आहे. आणि त्यामुळे त्यावर वेळ न घालवता त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये असणारे 11 तालुके त्या पद्धतीनं त्याचं नियोजन करणार आहे. ते नियोजन सांगायला या ठिकाणी आम्ही आलेलो. एक गोष्ट या ठिकाणी सांगावीशी वाटते, आरक्षणाच्या लढाईबद्दल जास्त हे आमच्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी, आम्हाला सोलापूर शहराला आमच्यासाठी प्रेरणास्थान जर कोणी असेल तर ते बार्शीकर आहे. बांधवांना, आम्ही सोलापूर शहरामध्ये अतिशय अल्पसंख्याक आहोत. सोलापूर शहरामध्ये सर्वात जास्त तेलगू समाज आहे, लिंगायत समाज आहे, मुस्लिम समाज आहे जास्त, आणि त्यानंतर कुठेतरी आपल्या जोरावर त्यातल्या त्यातमध्ये बार्शी, पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला आणि करमाळा याच्यावर आमची जास्त जोर असते. आणि या सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचा तालुका कुठला असेल तर तो बार्शीचा तालुका आहे. या बार्शी तालुक्याचं महत्व असं की या ठिकाणी असणारी जांजवंत, या ठिकाणी असणारे सगळे लोक जे जागृत आहेत, आरक्षणाच्या प्रती असतील, मराठा समाजाच्या प्रती असतील, स्वतःला मराठा म्हणून याला कधी असे सगळे लोक मराठीचे इथं आहेत. आणि म्हणून बार्शीमध्ये आज आम्ही या ठिकाणी कधीच कमी पडू देणार नाही याचीही मला खात्री आहे. येणाऱ्या 20 तारखेला आम्ही सोलापूर शहरामधून निघतोय. पण निघत असताना आपण या ठिकाणी काय करायचं आहे, आपण या ठिकाणी काय करायचं याची माहिती आपण या ठिकाणी आणि मनोज जरांगे पाटील अंतरावली सराटी मधून आपल्यासाठी लढत आहेत. आणि लढा ते देत असताना त्यावेळेला त्यांनी प्रत्येक वेळेला वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला माननीय मनोज जरांगे पाटील हे कोण आहे माहिती नव्हतं. करत असताना पहिल्या आंदोलनामध्ये दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या पण निष्ठा त्यांनी सोडली नाही. त्याला कुठेही महाराष्ट्र ओळखत नव्हता. एक मराठा कार्यकर्ता, मराठ्याची तळमळ असलेला कार्यकर्ता म्हणून ते त्या ठिकाणी काम करत होते. अंतरावली सराटीमध्ये त्यांनी उपोषण घेतलं आणि त्या ठिकाणी लाठी हल्ला झाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झाली. ज्या वेळेला लाठी हल्ला झाला त्याच वेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कळलं की आता आमच्या मागे महाराष्ट्र उभा आहे.
तिथून महाराष्ट्रामध्ये त्यांनी दौरा केला आणि त्यावेळेला मोठमोठ्या सभांना ज्यावेळेला त्यांना सामोरं जावं लागलं त्यावेळेला त्यांना कळले की खऱ्याच अर्थाने आता मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे, मराठी आता आरक्षणासाठी पेटून उठलेलं आहे, ही गोष्ट त्या ठिकाणी त्यांना कळली. आणि ज्यावेळेला शासनाला येतात जेसीबी मधून त्यांना फुलांचा वर्षाव करतात, मुख्यमंत्र्यांच्या नशिबात नसतं ते नंतर त्याची ताकद वाढली आणि त्या ताकद संपूर्ण मराठ्याला सरसकट आरक्षण देण्याचा विडा त्या ठिकाणी त्यांनी उचलला आणि उचलल्यानंतर त्यांनी आपल्यासाठी घोषणा केली, वेगवेगळे आंदोलन केली, वेगवेगळे वेळ सरकारला दिली, पण सरकारने ती पाळली नाही आणि मग शेवटचं झेपणार नाही आणि पेलणार नाही हे दोन शब्द त्या ठिकाणी काढले. आता पेलणार नाही हे आंदोलन आता त्यांनी आपल्याला सुरू केलं. जेव्हा त्या ठिकाणी पाटील त्या ठिकाणी बोलतात तरी त्यांनी बघून केली म्हणत आपल्याला चालणार नाही, तुम्हाला आम्हाला या ठिकाणी वाड्या वस्त्यावर जावं लागेल, गावागावात आपल्याला जावं लागेल. या ठिकाणी फक्त स्वयंसेवक पासून फक्त बार्शी शहर कव्हर करून चालणार नाही. बार्शी शहर तुम्ही कव्हर केलं तर नाही झालं तर 5-25,000 50,000 1,00,000 लोक त्या ठिकाणी जातील, परंतु आपल्याला मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये जावं लागेल कारण तुमची ही ताकद ग्रामीण भागात जास्त आहे. नियोजनाचा भाग म्हणून तुम्हाला सगळ्यांना ग्रामीण भागामध्ये जावं लागेल, वाड्या वस्त्यावर मिटिंगा घ्याव्या लागतील, त्या लोकांना तिथं सांगावं लागेल, तिथलं नियोजन करावं लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्या सगळ्याची नोंद घ्यावी लागेल. ज्या ज्या गावामध्ये तुम्ही जाणार आहात त्या त्या गावामध्ये एक व्हॉट्सअपचा ग्रुप त्या ठिकाणी तयार करायला पाहिजे आणि त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपला या ठिकाणी असणारे तालुका कमिटी तुमची जी आहे त्यामध्ये त्यातले प्रमुख 4 माणसं त्यावर असतील आणि बाकी सगळे त्यांच्या गावातले असतील, कारण जेणेकरून ही माणसं आपण जसं घेऊन इथून जातोय तसं सुखरूप त्यांना माघारी आणणं सुद्धा आपली जबाबदारी. त्या सगळ्यांना सुखरूप आपल्याला माघारी घेऊन यायचं आहे, हे आपली जबाबदारी आहे. हे काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. त्यामुळे या सगळ्याची नोंद घेत असताना प्रत्येक गावातले किती युवक, किती तरुण, किती वयोवृद्ध माणसं आपल्या बरोबर येणार त्याचंही नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. हे करत असताना अन्नधान्याचा साठा म्हणून त्या ठिकाणी आपल्याला एक स्वतंत्र ट्रक त्या ठिकाणी असावं लागेल. त्या ट्रक मध्ये लागणारं आपलं जे साहित्य आहे ते सगळं साहित्य त्यामध्ये फक्त अन्नधान्याचं साहित्य असेल, जे काही जे तुमचे तांदळाची पोती असतील, तेल असेल, मीठ मिरचू असेल, याच्याच बरोबर लागणारे इतर साहित्य आपल्याला त्या ठिकाणी लागावं लागेल, आणावं लागेल. एक पाण्याचा टँकर आपल्या बरोबर घेऊन जावं लागेल, कारण तुम्ही येत असताना असं 1-2 येणार नाही, लाखोंच्या संख्येने तुम्ही बार्शीकरांच्या रस्त्यावर उतरणार आहात. त्यावेळेला या पाण्याच्या टँकरची आवश्यकता आहे. जरी गावोगावी रस्त्याला आपल्याला कोणी पाणी देण्याची व्यवस्था केली तरी किंवा नाही केली असं समजून आपण आपली सोय करूया. त्याचबरोबर आपल्या जत्त्यामध्ये एक अँब्युलन्स आपल्याला असायला पाहिजे, कारण आपल्यापैकी कुठल्या बांधवाला एखादं थोडं शारीरिक व्याधी असेल आणि त्याला काही त्रास झाला तर तो त्रास त्याला होऊ नये किंवा त्याला जास्त हे होऊ नये म्हणून त्याला तात्काळ आपल्याला वैद्यकीय सेवा पुरवता यावी आणि म्हणून आपल्याला एका अँब्युलन्सची गरज आपल्याला आहे. त्यामध्ये एक डॉक्टर असायला पाहिजे, नुसती अँब्युलन्स असून चालणार नाही. त्याच वेळेला जुजबी लागणारी औषधं जे सगळ्याला लागत असतात ते असतात, जे प्रत्येकाला असणारे बीपी आणि शुगरची प्रत्येक माणसं घेतील, पण त्याच प्रकारचे काही औषधं आपल्याकडे ठेवणं सुद्धा गरजेचं आहे आणि याचीही तरतूद तुम्हाला आपल्याला करावी लागेल. हे सगळं घेऊन आपण ज्या वेळेला निघणार आहोत, कारण आपण निघत असताना हे सगळं मोठा लवालवा घेऊन आपण निघणार आहोत, त्यावेळेला तुमच्यावर जे कॅमेरे त्या ठिकाणी असणार आहेत, या रस्त्याने जेव्हा निघालेले आम्ही सोलापुरातून निघतो, तुम्ही बार्शीतून निघताय, वेगवेगळ्या तालुक्यात वेगवेगळे लोक निघतात, सगळे सोलापूर जिल्ह्यातले रस्ते भरभरून सगळे मराठ्यांच्या भगव्या झेंड्याने त्या ठिकाणी फुलून निघालेले असतील. त्यावेळेला हे जे चित्र आहे हे चित्र तिथं बसलेल्या दिल्लीकरांना हे चित्र ज्यावेळेला टीव्हीच्या माध्यमातून दिसेल त्यावेळेला त्याचे डोळे उघडतील आणि मग आपला आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल. 24 तारखेला क्युरेटिव्ह पिटिशन आहे, त्यावेळेला ते क्युरेटिव्ह पिटिशनच्या पुढे ते जजेस आहेत, त्या जजेसला सुद्धा आपली ताकद त्या ठिकाणी रस्त्यावरती दिसू द्या की कशा प्रकारे मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे हेही त्या ठिकाणी त्यांना कळून सुटेल आणि म्हणून आपल्याला रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. मग हे निघत असताना आम्ही सोलापुरामधून निघणार आहोत. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की आपल्याला मुंबईला पोहोचायचं आणि पायी चालत जरांगे पाटील त्या ठिकाणी निघालेले आहेत, मग आम्हालाही पायी चालत जायचं का हाही प्रश्न या ठिकाणी असेल आणि त्याचंही उत्तर या ठिकाणी आता मी देतो की आपल्याला पायी चालत निघायचं आहे. तर पायी चालत आपल्याला निघायचं आहे, पण त्यामधून एक मधला मार्ग आम्ही या ठिकाणी काढला. तर जरांगे पाटील साहेब तिथून 20 तारखेला निघालेले, 24 तारखेला पुण्यामध्ये येणार आहे. मुंबईला जाण्यासाठी पुणे हे प्रवेशद्वार आहे. कुठूनही आलं तरी पुण्याला यावं लागतं आणि तिथूनच सगळ्याला जावं लागतं. मेजॉरिटी 90% महाराष्ट्राचे लोक पुण्याला येऊन त्या ठिकाणी पुढे जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला पुण्यापर्यंतचं नियोजन पहिल्यांदा या ठिकाणी करावं लागणार आहे आणि म्हणून ते नियोजन या पद्धतीने असं आहे की आपल्याला 4 दिवसात पुणे गाठायचं आहे. 20 तारखेला आपण या ठिकाणी निघतोय सोलापुरातून, आम्ही त्याजवळ तुम्हाला इथून निघावं लागेल.
प्रतिदिन आम्ही 60 किलोमीटरचं अंतर कापणार आहोत. 60. 4 दिवसानंतर 240 किलोमीटर आपला होईल. 5व्या दिवशी बरोबर आपण पुण्यामध्ये पोहोचतो. ज्या दिवशी जरांगे पाटील पुण्यात येणार आहेत त्यांच्या ताफ्यामध्ये आपल्याला जाण्यासाठी 5 दिवस आपल्याला पुरेसे. आपण जर पायी चालत गेलो तर आपल्याला तिथपर्यंत जाणं शक्य नाही आहे आणि म्हणून या प्रकारचं नियोजन आपण केलं. मग 60 किलोमीटर कसं चालायचं हा प्रश्न आपल्याकडे आहे. आपण इथं निघत असताना तुम्हाला आणखी एक थोडंसं हे नियोजनामध्ये सांगत असताना आणखी एक सांगतोय की मागं आम्ही आज आमचा हा 3रा दिवस नियोजनाच्या बैठकीचा आहे. आमची अकलूजची बैठक झाली, मोहोळची बैठक झाली, सांगोल्याची झाली, पंढरपूरची झाली, मंगळवेढ्याची झाली. प्रत्येक तालुक्यामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या समन्वयकांनी एक एक आकडे आम्हाला सांगितले. पहिल्या बैठकीमध्ये आम्हाला सांगितले की आम्ही काही जरी केलं तर 10,000 वाहनं रस्त्यावर उतरवणार अकलूजकरांनी शब्द दिला. तिथून आम्ही मोहोळला आलो आणि मोहोळला आल्यानंतर मोहोळवाल्याने सांगितलं 15,000 वाहनं आम्ही रस्त्यावर उतरू. ते कुठल्याही प्रकारचे वाहनं असतील, मग ते ट्रक असतील, टेम्पो असतील, बैलगाड्या असतील किंवा आमचे 2 व्हीलर असतील, काही असतील, पण आम्ही रस्त्यावर त्या ठिकाणी तेवढे सगळे घेऊन येणार. वेगवेगळ्या तालुक्याने अशाच प्रकारचे आकडे दिले. तुमच्याकडून तर मला यापेक्षा जास्त अपेक्षा आहे, कारण या ठिकाणी हा प्रश्न सगळ्यांना कळलेला आहे. हा गरजवंत मराठ्यांचा लढा आपण या ठिकाणी लढत आहोत आणि सगळ्याला माहित आहे. आणि म्हणून आपण आपली वाहनं घेऊन आपण रस्त्याने जाणार आहोत. त्यावेळेला या वाहनांमध्ये जी आपली बुजुर्ग माणसं असतील, हे 60च्या पुढचे असणारे माणसं आहेत, हे सगळे माणसं त्या वाहनामध्ये बसून आपल्या बरोबर येतील. त्यांना आपल्या बरोबर चालवायचं नाही. जी प्रमुख मंडळी आपल्या बरोबर आहे ती सगळी प्रमुख मंडळी ते थोडं चालत जातील. मग चालत जात असताना त्याचं नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे की त्याचं नियोजन या पद्धतीने केलं की आम्ही सोलापूर शहरामधून निघतोय. आम्ही निघाल्यानंतर आम्हाला अजून पलीकडे शहराच्या पलीकडे असणारा जो भाग आहे ते सगळे लोक सोलापूर शहरात आम्हाला मिळतील. आम्ही शहरातून पुढे जातोय. जसं जसं आम्ही पुढे जात जाऊ तसं तशी जी गावं लागणार आहेत ते गावातले लोक सोलापूरला न येता आम्ही त्याच त्यांच्या गावाच्या त्यांच्या पाठीवर उभं केलेलं आहे आणि त्याने तिथं त्यांच्या जत्त्याने उभं राहायचं आणि ते आमच्यामध्ये मिसळणार. बार्शीकरांनी सुद्धा हेच करायचं. बार्शीमधून जेवढे इकडचे लोक आहेत तेवढे निघतील. मला वाटतं तुम्ही कुर्डुवाडी रोडने पुढे येणार असाल सर, तर त्यावेळेला तुम्ही येणार असाल तर कुर्डुवाडी इथून पुढे असणार जे गावं लागणार आहेत त्या गावातल्या लोकांना सांगायचं की तुम्ही इथंच उभं राहा, आम्ही इकडे येतोय आणि आमच्यामध्ये तुम्ही मिसळा. आणि असं पुढं प्रत्येक मराठा घेत आपण पुढे जाणार. मग 60 किलोमीटरचं अंतर आपल्याला पूर्ण एका दिवसात करायचं आहे. आम्ही सोलापुरातून निघाल्यानंतर आमचा पहिला मुक्काम मोडलीमला येणार आहे. 60 किलोमीटर आमचं तिथं होतं आणि तिथून पुढे मला वाटतं तुम्हाला या ठिकाणी टेंभुर्णीपर्यंत यावं लागेल आणि टेंभुर्णीला आपल्याला तुमचा पहिला मुक्काम करावा लागेल. आम्ही मागून येतोय. आम्ही सगळेच मग अकलूजवाले असतील, पंढरपूरवाले असतील किंवा मंगळवेढावाले असतील, हे सगळे इंदापूरला एकत्र येत आहेत. आम्ही इकडनं सोलापूरच्या आले तर सोलापूर जिल्हा हा एकत्रितपणे पुढे त्या रस्त्याला वाटचाल करेल. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे पूर्णपणे ब्लॉक करण्याचं काम तिथून पुढे आपल्याला करायचं. हे नियोजन आपण या पद्धतीने आपण करणार आहोत आणि या पद्धतीने जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करा. आता आम्ही इथल्या प्रमुख समन्वयकाची नावं घेतलेली आहेत आणि त्यामध्ये त्यांचा एक व्हॉट्सअप ग्रुप करून जिल्हा कमिटीकडून ज्या ज्या वारंवार असणाऱ्या सूचना आहेत त्या त्यावर पारित केल्या जातील. त्या तुम्ही वाचायच्या आणि त्या ठिकाणी खाली घ्यायच्या, जेणेकरून एक सुतमीपणा आपल्या सगळ्या आंदोलनामध्ये आपल्याला यायला पाहिजे. कोण कुठं चुकलं असेल तर त्या पोरांना साधा मेसेज जरी टाकला की बाबा मी या ठिकाणी थांबलेलो आहे, मला काही कळले गर्दी आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला बांधव त्याला घेऊन किंवा आपण कुठं उभा राहिलेला आहे हे त्यांना सांगितलं की ते तिथपर्यंत येतील. इतकं सूक्ष्म नियोजन आपण या ठिकाणी आता करणार आहोत. पुण्यापर्यंत नियोजन आपण या पद्धतीने करणार आहोत. 15 तारखेला आमचे हे दौरे सगळे तालुक्याच्या संपतील आणि 15 तारखेला दौरा संपल्यानंतर 16 तारखेला आम्ही रेकी करण्यासाठी कुठं आपल्याला थांबावं लागेल, कुठं मोठं मैदान आहे, एवढा सगळा मोठ्या प्रमाणात समुदाय कुठं थांबू शकेल, त्याची शौचाची व्यवस्था कोणती कुठं होईल, पाण्याचा टँकर, औषधं, ही सगळी गोष्टी त्या तिथल्या प्रशासनाला सांगण्यासाठी किंवा आपल्या बांधवाला सांगून तिथं करता येईल का, असे वेगवेगळे पॉईंट आम्ही ठरवणार आहोत. कोण कुठं उतरायचं आहे ते आम्ही ठरवतो. कारण आमचे 2 मुक्कामी आता आमचे नक्की झालेले आहेत. एक पहिला मुक्काम मोडलीमला आहे तर दुसरा मुक्काम आम्हाला टेंभुर्णीच्या पुढं दत्तकला नावाची एक संस्था आहे, प्राध्यापक रामदास झोळ यांची, त्यांच्या संस्थेमध्ये त्यांनी संपूर्ण मराठीची व्यवस्था केलेली आहे. तुम्ही सुद्धा टेंभुर्णीनंतरचा दुसरा मुक्काम तुमचा तुम्ही फिक्स करू शकता. तो भिगवणच्या पुढे असणाऱ्या 10 किलोमीटरवर दत्तकला इन्स्टिट्यूट आहे. प्राध्यापक रामदास झोळ यांचे मराठा बांधव आहेत, ते आपल्या सगळ्यांची सोय त्या ठिकाणी ते करणार आहेत. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता.
अशा प्रकारचं हे नियोजन जिल्हा कमिटीने या ठिकाणी सुचवलेलं आहे. या नियोजनामध्ये आपल्याच काही सूचना करायच्या असतील तर अशा सूचना तुम्ही आम्हाला आपल्या तालुका कमिटीमध्ये असणाऱ्या लोकांकडे करा. ते आम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून सांगतील आणि त्या पद्धतीच्या दुरुस्त्या आपण त्या ठिकाणी केल्या जातील. चालत जाणाऱ्यासाठी 1 दिवसासाठी किती किलोमीटर अंदाजे? चालत आपण जाणार नाही आहे, कारण जे सध्या इथून पुढे आता आपला माहिती आहे तुम्हाला, आज मकर संक्रांत उद्या आलेली सूर्य कर्क राशीत आणि इथून पुढे ऊन तापायला लागलेलं असतं आणि त्यामुळे चालणं हा प्रकार आम्ही बंदच केलेला आहे. जेणेकरून फक्त गाव आलं एखादं, ते गाव आले की आपण सगळ्या गाड्यातनं खाली उतरायचं. 500 मीटर अगोदर, अर्धा किलोमीटर अगोदर सर्वांनी गाडीतनं उतरायचं खाली, त्या गावापर्यंत चालत जायचं. त्या गावातला जत्था आपल्यामध्ये मिसळवायचा. अर्धा किलोमीटर आणखीन पुढे जायचं. अर्धा किलोमीटर पुढे गेले की पुन्हा आपापल्या गाड्यात बसायचं आणि पुढे निघायचं. चालणं, वाहन अशा पद्धतीनं आपण जाणार आहोत. अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. काही जरी आपल्या शंका असतील तर त्या शंका आहे आम्ही इथं बाकीच्या वक्त्याची बातमी होईपर्यंत काय असतील तर आम्हाला विचारा. आम्ही तुम्हाला त्याची समर्पक उत्तरं देऊ. आपण सगळेजण मिळून आपण मुंबईला जातोय. जरांगे पाटलाने तुमच्या आमच्या जीवावर शब्द दिलेला आहे. तो शब्द आपल्याला खरा करायचा आहे. मगाशी कोणीतरी बोलता बोलता एक शब्द या ठिकाणी बोललेला होता की इव्हेंट होता कामा नये. कोणीतरी बोललं पण ही इव्हेंट होत नाही. इतके दिवस इव्हेंट होण्याचे चान्सेस होते कारण आपल्याला नेतृत्व नव्हतं. नेतृत्वाविना आपण लाखो लोक रस्त्यावर जमलेलो होतो. आता आपल्याला नेतृत्व आहे. जरांगे पाटलांकडून आदेश आला तो आपण खाली मानत असतो. त्यामुळे ही इव्हेंट होत नाही. ही सच्चाईची लढाई आहे. ही लढाई आपण जिंकणारच असा आशावाद आपण बाळगतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संबोधतो. जय हिंद, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद सर. बऱ्याच गोष्टी आपल्याला क्लिअर होत आहेत आपल्या 20 जानेवारीच्या आंदोलनाच्या करिता. यानंतर मी आपले जिल्ह्याचे समन्वयक आदरणीय माऊली पवारांना विनंती करतो की त्यांनी या अनुषंगाने आपलं मनोगत आणि दिशादर्शक अशा पद्धतीच्या सूचना द्याव्या. उपस्थित बार्शी तालुक्यातील सर्व बांधवांना आणि भगिनींना मानाचा जय शिवराय. अंतरावली सराटीच्या सभेकरिता बार्शी तालुक्यातून ज्यावेळेस तुम्ही निघाले होते, आम्ही कोण सांगायला आलो होतो का? बरोबर ना? आम्ही 2016 साली 21 सप्टेंबर 2016 साली त्या मोर्चाला या म्हणून आम्ही सांगायला होतो. त्यानंतर मुंबई मोर्चाला सांगायला होतो आणि त्यानंतर आज आलो. माझी कळकळीची विनंती आहे, राजकारणामध्ये राजकीय पक्षांना कार्यकर्ते भरपूर मिळतात, तिथं भरपूर लाभ आहे. मराठा समाजाचं काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहा. इथं काय मिळत नाही, अपमान, बदनामी सगळं हेच मिळतं, पण त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे राहा. आता इमानी इतबार सांगा, किती लोकांनी कुणबी दाखल्यासाठी, मोडी लिपी वाचकसाठी स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून मोडी लिपी वाचायला मला तहसीलला घेऊन आले कुठल्या प्रत्येक गावात. मला वाटतं तुम्ही विचारा, तुम्ही एक प्रयत्न करताना ते कोरफडे आता बोललेले 2 जणांचे माझे त्यातला अभ्यास दिसतो. किती लोकांनी पैसे खर्च केले? सरकारची द्यायची मानसिकता आहे का? आपण प्रयत्न आता एक तर आपला विषय हा क्लोज झालता ओबीसी मधूनचा, बरोबर? फक्त एका माणसामुळे हा विषय जिवंत झालाय. आज आकडा आहे, जाहीर आकडा 54 लाखाचा आहे. 54 लाखाच्या निधी महाराष्ट्रभर सापडले. 8 लाकडात तिसरी मिटिंग ज्यावेळेस डिसेंबर होणार होती, त्या न्यायमूर्ती माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे ज्यावेळेस आकडा देणार होते, तो 8 लाकडा 72 लाखाचा. आणि एक पुरावा किती लोकांना कव्हर करताय? आपण आरक्षणात आलेलो आहे, आलो का नाही? दाखले मिळाले का नाही? मला 500 नव्हत्या, मिळालेत ना? आपण आलो ना? आपल्याला प्रचंड विरोध होतोय. नालायक मंडळी ज्यांची लायकी नाही ते आपलं माप काढाले. परवा कोणतरी पंढरपुरात येऊन शांतपण केला की हे आले की अरबी समुद्रात बुडू, बोललं का नाही? त्यांच्या नादाला लागायचं नाही, लक्ष द्यायचं नाही. आता शेवटची लढाई आहे. उद्या आपण 50% आत ओबीसी मधून आरक्षणात गेलेलो आहे. गेलो का नाही? आपल्याला डिस्टर्ब करत झालं. उद्या ओबीसीचे नेते काय बोलू द्या, ओबीसीचे भविष्याचे नेते कोण असणार आहे? आपण असणार आहे. कारण गावोगावचा ओबीसी समाज आपल्यासोबत आहे का नाही? नेते बरोबर त्यांचे नेतृत्व संपणार आहे. कारण वर्षानुवर्ष या महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांपासून ते आतापर्यंत गावागावात गावगाड्यात सर्व ओबीसी बांधवांना सामावून घ्यायचं काम आम्ही केले का नाही? कोणावर कधी अन्याय झाला महाराष्ट्रात? त्यांना आत्ताच का दुखाले का? तर ओबीसी मध्ये गेल्यानंतर पंचायत समितीकडे असू द्या, जिल्हा परिषदेकडे असू द्या, महापालिका असू द्या, 2 सरकारने आरक्षण दिले. पृथ्वीराज चव्हाण दिलं आरक्षण शिक्षणात नोकरी, फडणवीस सरकारने दिलं आरक्षण शिक्षणात नोकरी, जरांगे सरकार त्यांनी दिलेलं आरक्षण, राजकीय आरक्षण पण त्या वाघाने मिळवून दिलं. दिले का नाही?
मग त्या माणसा पाठीमागं आपण पूर्ण ताकदीनिशी उभारायचं का नाही? एक लक्षात घ्या, या देशाच्या लोकशाहीमध्ये लोकसभेसाठी 2019 साली जे मतदान झालं, या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष, ज्या पक्षानं सगळ्यात जास्त मतं घेतली त्या पक्षाचं नाव काय आहे? भारतीय जनता पार्टी. राजकारण मगापासून बोलायचं नाही ठरलं होतं, पण त्या लोकांची लायकी दाखवावं लागेल. सगळ्यात जास्त आमदार कुठल्या समाजाचे आहेत? बरोबर, एक आमदार आपल्यासोबत आहे का? खरं खरं बोला, खरं बोलायला मी घाबरलो तुम्ही, आहे का? सगळ्यात जास्त खासदार कुठल्या समाजाचे आहेत? एक तर तोंड लोकसभेत उघडतंय का? मग हे हरण कोण आहे? 50% आत ओबीसी मधून. माझा विषय लक्षात घ्या, खरं बोलायचं का बरं बोलायचं? खरं बोलायचं ना, बरोबर ना? राजाभाऊनी ESBC आरक्षण दिलं, दाखले महाराष्ट्रात कुठल्याच आमदार वाटले नाही तेवढं राजाभाऊ दाखलं, हे आम्हालाही माहिती आहे. त्यांच्या कामाबद्दल नोडा. आज कुणबी दाखल्यासाठी सुद्धा ती काय टीम प्रयत्न करते, त्याला पण तोड नाही, नोडा. तुम्ही 50%च्या आत ओबीसी होता. महाराष्ट्रातले किती आमदार? एकच नाव सांग. आपली मागणी मरोज जरा पाटलाची काय आहे? 50%च्या आत ओबीसी आहे का नाही? आहे का नाही? त्या मागणीला पुरावा देणारा, त्या मागणीला सपोर्ट करणारा एका मंत्र्याचं नाव सांगा, खासदाराचं नाव सांगा, किंवा आमदारचं नाव सांगा. खरं बोलायचं ठरलंय. एवढी मोठी जागांची भरती झाली राज्य चालू आहे का नाही? भरती चालू आहे. भरतीमध्ये आपल्याला ओबीसी आरक्षण असल्यामुळे प्रत्येक वेळी आपण आंदोलन करायचं आणि त्या भरत्या पुढे टाकलायची. पाहिलं का नाही? असं हजारोने भरती निघाला असताना ओबीसीचं आरक्षण असल्यामुळे असंख्य बांधव आज गावागावात सगळ्यात मोठ्या पक्षानं 2019 साली झालेल्या लोकसभेला सगळ्यात जास्त मतदान घेतलं. त्या मतदानाची लोकसंख्या होती, मतदानाची संख्या होती 1,48,00,000. किती होते? 1,48,00,000 हायेस्ट मतदान. आणि सगळ्यात बारकं म्हणजे सगळ्यात कमी वंचित बहुजन आघाडीचं सगळ्यात कमी मतदान होतं 41,00,000. किती होतं? महाराष्ट्रात अंतरवाली सरहद्दीच्या एका बूथवर एक सभा झाली 14 ऑक्टोबरला 1.5 कोटीची. कितीची? त्या 1.5 कोटी सभेचे कॅल्क्युलेशन घाला. घरात बसलेले वेगळे, सभेला हजर असलेले वेगळे. ही एक गट्टा ज्यांच्या पाठीमागं जायचं आहे, ज्यांच्या पाठीमागं न्यायचं आहे, जो 50%च्या आत आरक्षण देईल, जो ओबीसी मधून आरक्षण देईल. बरोबर बरोबर मित्रांनो, प्रॉपर्टी एकीकडे आहे. मराठा समाजाचे जीवावर मोठे झाले आणि आज समाज अर्धी असताना आपल्या जर नावानं कोण येत नसेल रस्त्यावर तर ते आपल्या कामाचे आहेत का? मी खरं बोलायला आलोय. एकटा मनोज जरांगे पाटील आहे, जीवानीशी उतरलाय का नाही? 13 दिवस 17 दिवस अन्न पाण्या वाचून आपल्यासाठी लढत आहे. बिस्किट घ्यायची त्याची चर्चा करायला हवी. आणि ती एकटं पोरगं गरीबाचं लिकूर आहे, शेतकऱ्याचं स्वतःची 2 एकर जमीन समाजासाठी विकलेलं. आणि त्याचं नियोजन आपण कसं करतोय? आपण मुंबईला कसं जायचं? खाऊन पिऊन जाणार आहे तरी सुद्धा त्याला जर रिस्पॉन्स नाही देऊ शकलो आपण प्रॉपर, तर आपण कर्मदरिद्री म्हणून याला कमी वाटू नका. मॅनेज न होणार त्याच्या पाठीमागे जर समाज गेला तर निश्चित तुम्हाला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. नोकरीतलं, शिक्षणातलं आणि राजकीय आरक्षण तुम्हाला मिळवून घ्यायचं असेल तर जरंगाई पाटलांच्या उद्याच्या 20 जानेवारीच्या लॉंग मार्च मध्ये बार्शी तालुका कायम आंदोलनात अग्रेसर आहे. 20 तारखेला सुद्धा तेवढ्याच ताकदीनं बार्शी तालुका उतरला अशी मला खात्री आहे. सगळी इथेच बसले. महाराष्ट्रात बार्शी एवढी निवेदन कोणी दिली नाही. बार्शी एवढे आरक्षणाचे दाखले आतापर्यंत ESBC असू दे, SCBC असू दे, कोणच वाटलं नाही. बार्शीमध्ये कुणबी दाखलेलं मला वाटतं तुमच्या अगोदर फक्त करमाळा जास्त आहे बघा. आता आय ती फॅक्ट सांगतो, कलेक्टर ऑफिसच्या मिटिंगला सुद्धा तुम्ही आले असतील सर. करमाळा आता आघाडीवर 35 ते आरक्षण प्रॉपर आहे. काही लोक आजारलेले संकट लाखाने. संविधान काय सांगताय? जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी, हे संविधान सांगतंय. ओबीसी मध्ये कुणबी आहे का नाही? त्यांनी कितीही बोंबलू द्या. काल तर बीड मध्ये कहर केलाय. एका माणसानं काल कहर केलाय. कोण लोकांनी सांगायचं? तुम्ही हरामखोर गोपीचंद पडळकर काय म्हणला? छगन भुजबळ तुमचा बाप आहे. अरे तुझा बाप राजकीय कोण आम्हाला माहिती आहे ना. तुमच्या सगळ्या बाप एकच आहे, मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटील तुम्हाला पूर्ण होणार. तुम्ही एक जण पण निवडून येऊन दाखवा. 5% मराठ्यांची मतं आहेत महाराष्ट्रात. जर त्यांच्यावर माझं भाषण थांबवतो.
धन्यवाद. यानंतर आपले ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय राजन भाऊ जाधव हे आपल्याला मार्गदर्शन करतील. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना वंदन करू. तारखेला आंतरवाली सराटीपासून जो मार्च निघणार आहे त्या निमित्ताने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण मुंबईला कसं पोचायचं आहे त्याच्या आज आम्ही 3 दिवस प्रत्येक ठिकाणी अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतोय. माळशिरसमध्ये गेलो 10,000 गाड्याचं नियोजन त्यांनी केलं. सांगोला तसंच आहे, मंगळवेढा तसंच आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही जे आंतरवाली सराटीला आम्ही सुद्धा रस्त्यात होतो. बार्शी तालुका असू द्या किंवा मंगळवेढा असू द्या किंवा प्रत्येक तालुक्यामध्ये तुफान गाड्याचं प्रमाण आम्ही बघितलं. आम्ही अशा काकाकाठी करून बघत होतो. ज्यावेळेस आंतरवाली सराटीला लोक जात होते, भगवा झेंडा आणि त्या समाज वेड्यासारखा अंतरवाली सराटीला जात होता. तिथं काय होतंय काय नाही बघासाठी. आता आपण माऊलीने सांगितलं की कुठलाही इव्हेंट होत असेल तर आपण बघितलं तर अंतरवाली सराटीचा इव्हेंट नव्हता, तर एक आपली मराठीची जी ताकद होती ताकद आपल्याला बघायला मिळेल. आपण ह्या 10 वर्ष आपल्या आयुष्यात आपल्या मोठे ऐतिहासिक. दुसरं काय झालं, कोरोना कुठं होण्यासारखं आहे का परत? त्यातून वाचलोय आपण, बरोबर आहे. ते आपण वाचलोय त्यासाठी तर आपल्या मुलाबाळासाठी जे आरक्षण द्यायचं आहे त्यासाठी वाचलं आपल्या देवान, त्यासाठी येऊन चांगलं काम करायसाठी. आणि ते चांगलं 6 महिन्यात ते पोहोचवण्याचं काम तुम्ही आम्ही केलंय, तर त्याच्यासाठी आपण पाठीमागं उभारलं पाहिजे. आज मला सांगा, आपण आता राजकारण तुम्ही आता राजकारण जर बघितलं कोणीतरी इंदिरा गांधीपासून ज्यांनी राजकारण बघितलं असं आता हे व्हायचं. इतकी मोठी सभा झाली का? नाही झाली. ताकद आहे कोणाची? पंतप्रधान इंदिरा गांधीच्या नंतर सभा झाली. तिथं तुम्हाला किती जागा द्यायचं. आम्ही गेलो, मी 20 किलोमीटर शहागडपाशी होतो. सभा चालू झाली तेव्हा आम्ही शहागडपाशी होतो. 20 किलोमीटर सभा सुरू. लोक म्हणले इथं उभारून काय करायचं? अरे आपण तिथं सभेला जाणं गरजेचं, सभा ऐकणं महत्वाचं नाही. जरांगे पाटलाला पाहिजे माहिती उपस्थितीचे प्राण. आपण जर सर्वांनी तिकडं मुंबईला आलं तर सरकारला सुद्धा करू. आता मला सांगा, सरकार आपल्या मागं आहे का मागं? आता माऊली भावानं सांगितलं 150 आमदार आहेत. कोण आहे का आपल्याबद्दल बोलणार? खासदार आहेत 20-25. कोण बोलतंय का? नाही बोलत. हा लढा आपलाच आहे, आपणच लढा लागणार आहे. त्यासाठी आपण मुंबईला येणं. आणि तुम्ही सांगा मुस्लिम, आता आपल्या या भागात पश्चिम महाराष्ट्र मराठा समाज किती आहे? आपल्याला काय कमी पडू देणार नाही. एवढी काळजी घ्यायची की आपण कुठला आपल्याला आजार आहे, शुगर आहे, बीपीच्या गोळ्या औषधं आपण सोबत घेतली पाहिजे. होणार नाही आमच्या. तर महिलांनी सांगत आम्ही मुंबईला चाललो, आम्हाला रस्त्यामध्ये काय होईल काय सांगते, कोण अटॅक करतील, पुढे काय करतील थांबवलं जाईल. ज्यावेळेस आपल्या समाजाच्या लोकांना कुणी अटॅक केलं तिथं कुठल्याही अडचणी आली, तुम्ही इथं जो आमदार असेल, कोण आपल्या जिल्ह्याचा तालुक्याचा आरक्षण मिळवण्यासाठी गेला, आमच्यापर्यंत आणून सोडत नाही. आणि तू आमच्यासमोर कोण पंतप्रधान राहू दे, आमदार मंत्री राहू दे, त्यांना फोन लावायचा, त्यांना घराच्या बाहेर पडू देऊ नका. एवढं काम तुम्ही महिलांनी करायचं आहे. त्या माध्यमातून सरकारला सुद्धा महिलांचं काय काम आहे? आपण काय म्हणतो, प्रत्येक महिलाची सोय आपल्यासोबत होऊ शकत नाही, तर महिलांनी एवढंच करायचं आहे. आम्ही जर इथून गेलो तर आपलं काम एवढंच आहे की या इथं बसून प्रत्येक आमदार असू द्या, खासदार असू द्या, ज्या घरापाशी ठिय्या आंदोलन करायचं आहे त्याला घराच्या बाहेर सुद्धा पडून द्यायचं काम आपलं करायचं आहे. आज इथं आम्हाला बोलायला आमचा सन्मान केला. परत एकदा सांगतो मी, आमची कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी वाड्या वस्त्यावर गावोगाव जाऊन आपण प्रत्येकाने 1-2 गाड्या घ्यायच्या, एक जिल्हा परिषद मतदारसंघ बघायचा, एक पंचायत समिती मतदार, प्रत्येक मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या आपण एक 4-4 गाड्यातून झेंडे लावून बघला तर ही भगवे झेंडे 4 लावून कोण आले, कशासाठी आले ह्याची चौकशी होती. आणि त्या माध्यमातून आपण तळागाळापर्यंत जो आपल्या प्रत्येक घरात एक मनुष्य
हा मुंबईला आला पाहिजे ह्या पद्धतीने आपण नियोजन करावं एवढी विनंती करतो. माझे 2 शब्द संपवतो.